एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अत्यंत मनाला हादरवून टाकणारी अशी ही घटना आहे। ही धक्कादायक घटना सोलापूर येथून समोर आली आहे। सालिया शेख असे या तरुणीचं नाव आहे। काही दिवसांपूर्वीच या तरुणीचं लग्न होतं, मात्र त्या अगोदरच या तरुणीसोबत अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला आहे। तरुणीच्या हळदीच्या दिवशीच हा संपूर्ण प्रकार घडला आणि सर्वजण हादरून गेले। सालिया शेख यांच्या गावातील काही तरुण तिचे लग्न होऊ नये यासाठी तिला सतत त्रास देत होते आणि काही दिवसांपूर्वी सालियाईचं लग्न होणार होतं। या संबंधित युवकांनी तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि मेसेजेस पाठवले। तसेच तरुणीचे अश्लील फोटो एडिट करून संबंधित युवकांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले। हे युवक सतत या तरुणीला त्रास देत होते व ब्लॅकमेल करत होते। त्यामुळे काही दिवसांपूर्वी या तरुणीने या युवकांविरोधात ब्लॅकमेलिंगची केस देखील पोलीस स्टेशनमध्ये केली होती। समीर आणि सलमान हे दोघे तिने लग्न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत होती। तसेच समीर तिच्यासोबत संबंध असल्याचे सांगून तिची बदनामी करत होता। याबाबत तिने पोलिसांना माहिती दिली होती व त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा तिने केली होती। मात्र गावातील या युवकांच्या त्रासाला कंटाळून शेवटी या तरुणीने बदनामी होईल या भीतीने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं। हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व कुटुंबीय झोपायला गेले। पहाटे 5 वाजताच्या सुमारास सालिया हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आपले जीवन कायमचे संपवले। त्यानंतर सकाळी हा प्रकार लक्षात येताच सर्व कुटुंबीय हादरून गेले। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। कोणत्याही कारणावरून मुलीला बदनाम करणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे। एखाद्या मुलीला वाईट नजरेने बघण्या अगोदर आपण तिथे आपल्या बहिणीला बघावं हीच विनंती व कोणत्याही मुलीने न घाबरता अशा लोकांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहावं व असं टोकाचं पाऊल कधी उचलू नये, कारण आत्महत्या केल्याने फक्त आपले जीवन संपते, मात्र कितीतरी अशा मुलींचे जीवन ही मुलं बर्बाद करत असतात। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध खंबीरपणे उभं राहायला शिका व कोणती व्यक्ती तुमचा गैरफायदा घेते हे वेळीच ओळखा व स्वतःला सुरक्षित करा। काळजी घ्या व सुरक्षित राहा व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।